2024 ची लोकसभा इलेक्शन ही लोकसभा एक टर्निंग पॉइंट आहे प्रत्येक पार्टीसाठी। ह्या लोकसभेच्या माध्यमातून भारतामध्ये अनेक अशा घडामोडी घडल्या, घटना घडल्या। आता याच्या माध्यमातून काही पक्ष नवीन समोरही येतील आणि काही हे बॅकफुटला जातील। यांचे मॅनिफेस्टो असतील, यांच्या ज्या पुढल्या रणनीती असतील, ह्या सर्व या ठिकाणी बदलणार आहेत। ह्या लोकसभेनंतर विधानसभेचं सुद्धा वातावरण पूर्णपणे चेंज होणार आहे। कारण बघा, लोकसभेच्या पूर्वी ज्या प्रक्रिया, ज्या घडामोडी घडल्या, ज्या नवीन नवीन घटना अशा घडून गेल्या, त्या घटनेची कल्पना सुद्धा कोणी महाराष्ट्रामध्ये केली नव्हती। कुणाला झोपेमध्ये सुद्धा वाटलं नव्हतं की अशा प्रकारे पक्ष फुटतील, अशा प्रकारे काँग्रेसचे सुद्धा माजी मुख्यमंत्री असतील, माजी मंत्री असतील, हे सुद्धा फुटतील, अशी कोणी आशा सुद्धा केली नव्हती। आणि त्यानंतर महाराष्ट्र सोडून द्या, बाहेर सुद्धा दिल्लीमध्ये तेथील मुख्यमंत्र्याला अटक झाली, त्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री अटक झाले। ह्या गोष्टी होतील असं भविष्यामध्ये कधी वाटलं नव्हतं। ह्या सुद्धा घटना घडून गेल्या। आणि जे पक्ष स्वतः स्वतंत्र आपलं निर्माण केलं होतं, असे पक्ष सुद्धा आज केविलवाणी झालेले आहेत। त्यामध्येच बघा, शरद पवारांनी सांगितलेलं आहे की ह्या लोकसभेनंतर म्हणजे 1-2 वर्षानंतर महाराष्ट्रामधील जे पक्ष आहेत लहान लहान, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना उभाटा असेल, हे लहान लहान जे पक्ष आहेत समविचाराचे, ज्यांचे सर्वांचे विचार समान आहेत, समान आंबेडकरवादी विचार असतील, जे लोक नेहरूंना, गांधींना मानतात, असे काही पक्ष असतील, ते पूर्णपणे एकत्र येतील असं शरद पवार म्हणतात। याविषयी काही दिवसापूर्वी एक इंटरव्ह्यू शरद पवारांनी सांगितलं होतं की आम्ही कधीच काँग्रेससोबत येणार नाही, म्हणजे समावेश होणार नाही। आमची युती असेल पण आमचा समावेश हा काँग्रेसमध्ये होणार नाही। कारण बघा, पूर्वी काँग्रेसमध्येच शरद पवार होते, त्यांनी बगावत करून आपली एक अलग पार्टी स्थापन केली, संगमा आणि पवार यांनी। आता मग अलग पार्टी तयार केलेली असताना अशा वेळेस ते म्हणतात त्यावेळेस की आम्ही सोबत येणार नाही, पण त्यांचं कालचं स्टेटमेंट जे आहे ते खूप वेगळं आहे। मग ते काय होतं, पुढच्या 2 वर्षामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील। आपल्याच पक्षाचं हित ओळखून काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय स्वीकारतील। म्हणजे आता जे लहान लहान पक्ष आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप छोटे छोटे पक्ष आहेत, ते सर्व पक्ष समविचार म्हणून किंवा आपला विचार जगवायच्या हेतून ते काँग्रेस सोबत विलीन होतील, म्हणजे ते काँग्रेसच होतील। सध्या काँग्रेसची जी अवस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ती दयनीय अवस्था आहे। कारण ज्या घराण्याला काँग्रेसनं सर्व काय दिलं, सर्वस्व दिलं, असे लोक काँग्रेसमध्ये नाहीत। मंत्री ज्यांनी काँग्रेसनं ज्यांना घडवलं, मंत्रीपद दिले, मुख्यमंत्रीपद दिले, आमदार खासदार पद भोगले, असे घराणे सुद्धा यावेळेस स्वार्थपायी म्हणा किंवा ईडीच्या भीतीपोटी म्हणा, त्यांनी आपलं साथ काँग्रेसला सोडला आणि ते पूर्णपणे बैमान होऊन म्हणा या ठिकाणी ते तिकडे गेलेले आहेत। अशामुळे सुद्धा 2024 मध्ये ह्या लोकसभेला काँग्रेसचा जो मतदार आहे, वोटर आहे, ते सुद्धा थोडा संशय येतो। जर आपण काँग्रेसच्या विचारधारेला तर मतदान केलं तर ते पुढे चालून का फुटणार नाहीत किंवा ते भाजप सोबत जाणार का नाहीत, कशावरून, याची गॅरंटी काय? ज्याप्रमाणे मोदींची गॅरंटी आहे तशीच यांची गॅरंटी काय आहे की जर ह्यांना निवडून दिलं, ह्यांना वोट केला, पण ते शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहतील, याची गॅरंटी काय? हा प्रश्न सुद्धा आंबेडकरांनी केला होता यांना। पण राहून राहून गोष्ट तिथे येते परत की एवढं जे काही खेळ खंडोबा झाला आणि यावरही अजून मोठा खेळ खंडोबा व्हायचा बाकी आहे, असं शरद पवारांच्या ह्या वक्तव्यावरून आपल्याला कळतं। कारण बघा, पश्चिम महाराष्ट्रामधील काही जुने लोक आहेत, जाणते लोक, ते त्यावेळेस साक्षी होते शरद पवारांच्या खेळ्यांना किंवा कूटनीतीला। ते लोक आजही म्हणतात हे म्हातारं असेपर्यंत काय काय बघावं लागतं की हे अजूनही कळणार नाही। हे कोण म्हणतंय? त्यांच्या मतदारसंघामधील जे पश्चिम महाराष्ट्रामधील जे म्हातारे लोक आहेत त्यावेळेस ते म्हणतात। कारण शरद पवार कधी कुठली बाजी पलटवतात की आणि कुठली घटना कशा घडवून आणतात की याचा नियम कुणालाच कळत नाही, तिथेच लोक म्हणतात। पण याच्या माध्यमातून नेमकं शरद पवार करणार काय? जर एवढी तर शरद पवारांची कूटनीती असली असती
एवढे ते पॉवरफुल पॉवर असते तर त्यांनी स्वतःचं घर वाचवलं असतं. त्यांचं स्वतःचं घर असं विखुरलं नसतं. जेवढी राष्ट्रवादी वाढवली होती ते राष्ट्रवादीतील लोक असे बैमान झाले नसते. त्यामुळे एक राहून एक प्रश्न येतो. तो प्रश्न हाच येतो, जर काँग्रेसमध्ये विलीन करायचं म्हटलं तर जे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे ते विलीन होईल का? कारण शिवसेनेची थीम पूर्ण वेगळी होती, शिवसेनेचे विचारही वेगळे होते. प्रबोधनकार ठाकरेपासून ते बाळ ठाकरेपर्यंत आणि बाळ ठाकरे ते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत प्रबोधनकारांचं हिंदुत्व वेगळं होतं, बाळासाहेबांचं हिंदुत्व वेगळं होतं आणि ठाकरेंचं सुद्धा हिंदुत्व वेगळं आहे. म्हणजे ह्या तिघांचंही हिंदुत्व, ह्या तिघांचीही शिवसेनेची थीम ही वेगळी होती. आणि शिवसेना आम्ही खरे वैचारिक वारस आहोत बाळासाहेबांचे हे दाखवतात शिंदे साहेबांची शिवसेना. मग अशा वेळेस उद्धव ठाकरेंचा जो पक्ष आहे स्थानिक, तो पण जाऊन काँग्रेसला मिळेल का, हा एक प्रश्न येतो. काही लोक हेही म्हणतात की काँग्रेसमध्ये शिवसेनाचे ठाकरे साहेब जातील, जर त्यांना तर मुख्यमंत्री पद त्यांना ऑफर केलं तर तिकडे ते जाऊ शकतात, ते आपला पक्ष जाऊन तिथे सामील करू शकतात, हे काय लोक म्हणतात. आणि काही जाणकार असे म्हणतात की ठाकरे हे कधीही स्वीकारणार नाहीत, तर ठाकरेंना हे स्वीकारलं ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व पूर्णपणे नसते नाबूद होऊन जाईल आणि ठाकरे कोणीतरी राजकारणामध्ये होते पहिलं, फक्त हे इतिहासामध्ये सांगावं लागेल, असे लोक म्हणतात. पण आता दुसरा एक लहान स्थानिक पक्ष होता, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. ज्यावेळेस यांच्याकडे विचार येतो असा, त्यांच्याकडे ज्यावेळेस ह्या गोष्टीतनं पाहिलं जातं की जसं पवार म्हणले बघा महाराष्ट्रातील लहान लहान पक्ष समविचाराचे, कारण आंबेडकरी वाद हा प्रकाशजी आंबेडकर सुद्धा मानतात किंवा तसं वागतात, मग हे पण जाऊन तिथे मिळतील का, हा एक प्रश्न येतो. 2024चं इलेक्शन तुम्ही बघितलं लोकसभेचं, यावरून तुम्हाला असं समजतंय, कारण ज्या व्यक्तीनं कुठलंही कॉम्प्रोमाइज केलं नाही, कुठल्याही आमिषाला बळी पडलं नाही, तो व्यक्ती असा निर्णय कधीच आपल्या आयुष्यामध्ये हयातीमध्ये घेऊ शकणार नाही. त्यांनी त्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं, वंचित तुमची घराणेशाही जोपासण्यासाठी कधीच काम करणार नाही. वंचित हा आपला वंचित समाज समोर आणण्यासाठी काम करणार. त्यामुळे तुम्हाला दिसतं मित्रांनो की या ठिकाणी कुणी सामील होईल अथवा न होईल हे माहिती नाही, पण वंचित नक्कीच या ठिकाणी सामील होणार नाही. कारण ही लोकसभा वंचितसाठी खूप महत्वाची आहे. मी मागची लोकसभा होती त्यावेळेस नवखा पक्ष असताना सुद्धा 24 ते 28 लाख मतं हे वंचितनं घेतले होते. पण आता अवस्था पूर्ण वेगळी आहे. आता वंचित हे प्रत्येकाच्या मनात जाऊन बसलेलं आहे. काही नालायक लोक असतात ते अजून पण त्यांना विरोध करतात, पण सर्वच असे नसतात. आणि सांगायचा मुद्दा काय की ज्या ठिकाणी बघा आंबेडकरांनी प्रत्येक वेळेस आपला स्वार्थ बघितला नाही. ज्या ठिकाणी त्यांना वाटलं आपण झुकावं ते झुकलेले सुद्धा आहेत. बारामती असेल, सांगली असेल, आणि कोल्हापूर असेल आणि नागपूर असेल. जे व्यक्ती चांगले आहेत त्यांना वंचितनं आतापर्यंत सपोर्टच केलेला आहे, आणि जे व्यक्ती वाईट आहेत त्यांच्या ऑपोजिशनला वंचित हे नक्कीच उभं राहिलेलं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला हे सांगता येईल की शरद पवारांचं हे सूचक वाक्य आहे, त्या माध्यमातून आपल्याला असं कळतंय की भविष्यामध्ये खरंच काँग्रेसमध्ये हे सर्व पक्ष आपलं राजकीय रूप ठेवण्यासाठी नक्कीच जातील. आता जो विषय येतो की ह्या लोकसभेनंतर विधानसभा कशी रंगणार. मित्रांनो, आपण आपली अशीच माहिती आणत असतो, त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं एक बहुमत, एक तुमचं मत आहे ते मत खाली नक्कीच कमेंट करून सांगा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, खुश राहा.